शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नवीन सरकार येताच मोठी खुशखबर देखील आलेली आहे। सर्व काही बातम्या पाहायला मिळतील। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। पहिली सर्वात मोठी बातमी, लवकरच मिळणार 25% अग्रिम पीक विमा। 7 लाख शेतकऱ्यांना 350 कोटीचा अग्रिम पीक विमा मंजूर। पीक विमा संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळणार असून परभणी जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांना 350 कोटीचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे आणि हा पीक विमा आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे व आपण पीक विम्यासाठी इतर पात्र असलेल्या जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा। उमराणे बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरात 500 रुपयाची तेजी। उन्हाळी कांद्याची आवक घटली, लाल कांद्याच्या मागणीत वाढ। आता जर पाहायला गेलं तर जुन्या उन्हाळी कांद्याची आवक घटल्याने सध्या स्थितीला बाजारात येत असलेल्या लाल कांद्याच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने कांद्याचे दर तेजीत आले आहेत। सध्या बाजार समिती उमराणे या ठिकाणी कांद्याला प्रति क्विंटलला 6741 रुपयाचा सर्वोच्च दर मिळत आहे। लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आगामी 2100 रुपयाचा हप्ता। राज्यातील महिलांचे लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे, कारण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हप्ता मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते। त्यानुसार आता राज्यातील महिलांना थेट 2100 रुपयाची रक्कम मिळणार आहे। खरीपात राष्ट्रीयकृत बँकांकडून 55% पीक कर्ज वाटप। जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 55% पीक कर्ज वाटप केले आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 105%, तर ग्रामीण बँकेने 99% पीक कर्ज वाटप केले आहे। जानेवारी पर्यंत चालणारी कापूस वेचणी डिसेंबर महिन्यातच होणार पूर्ण। कापूस उत्पादनात 40% घट। मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीने कापसाला चांगलाच फटका बसला आहे। त्यामुळे कापसाच्या उत्पादनात 40% घट झाली असून ज्या कापूस वेचण्या जानेवारी पर्यंत चालायच्या त्या आता डिसेंबर महिन्यातच पूर्ण होणार असल्याचे शेतकरी सांगतात। मोठी बातमी आहे, राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी। 31,000 कोटीची गरज। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांचे हे बँकेचे कर्ज आहे। त्यामुळे आता राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने देखील आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे। लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय। एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरून घ्यावा, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 मध्ये 1 रुपयामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही योजना गहू, ज्वारी व हरभरा या 3 पिकांसाठी लागू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी हरभरा व गहू या पिकासाठी दिनांक 15 डिसेंबर तर ज्वारीसाठी 30 डिसेंबर अंतिम मुदत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली। बाजार समिती शिलोड या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 4,250 रुपयाचा दर मिळत आहे।
तर कमीत कमी दर हा 4,000 रुपये आहे. तर सरासरी सोयाबीनला 4,200 रुपयाचा दर मिळत आहे. व बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी सोयाबीनची 35 क्विंटल आवक आली होती.